दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। विधानसभा निवडणुकीत रायगड जिल्ह्यातील उरण विधानसभा मतदारसंघातून भाजप आमदार महेश रतनलाल बालदी यांच्या विजयाला आव्हान देणाऱ्या 2 याचिकांवर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली। भाजप आमदार महेश बालदी आणि भारतीय निवडणूक आयोगाला मुंबई उच्च न्यायालयाने समन्स बजावला आहे। भ्रष्टाचार करून निवडणुकीत विजय मिळवल्याचे धडधडीत आरोप शेकापचे युवा नेते प्रीतम म्हात्रे यांनी केले आहेत। बालदी यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या पाठिंब्याने अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती। त्यानंतर गेल्या वर्षी त्यांनी उरण मतदारसंघातून भाजप उमेदवार म्हणून निवडणूक लढवत जिंकली होती। याचिकाकर्ते सुधाकर शांताराम पाटील यांच्या वतीने वकील राजेश कसरे यांनी उच्च न्यायालयात बाजू मांडली। मतदार असल्याचे सांगत सुधाकर पाटील यांनी मालमत्ता जाहीर न केल्याच्या आधारावर बालदी यांच्या निवडणुकीला आव्हान दिलं आहे। मालमत्तेच्या चौकशीसाठी महेश बालदी यांना न्यायालयात खेचण्याची ही पहिलीच वेळ नाही। 2019 मध्ये याच मुद्द्यावरून दाखल केलेल्या निवडणूक याचिकेवर उच्च न्यायालयाच्या दुसऱ्या खंडपीठात अद्याप सुनावणी सुरू आहे। दुसरी याचिका प्रीतम म्हात्रे यांनी दाखल केली आहे। प्रीतम म्हात्रे यांनी शेतकरी कामगार पक्षाच्या तिकिटावर बालदी यांच्या विरोधात गेल्या वर्षी निवडणूक लढवली होती। विधानसभा निवडणुकीत बालदी यांना 95,390 तर म्हात्रे यांना 88,878 मते मिळाली होती। प्रीतम म्हात्रे यांच्या वकील प्रियंका ठाकूर म्हणाल्या की बालदी यांच्या निवडणुकीला भ्रष्टाचाराच्या आधारावर आव्हान देण्यात आले होते आणि त्यांचा विजय रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती। दोन्ही याचिकांवर सुनावणी घेतल्यानंतर न्यायमूर्ती शिवकुमार डिगे यांच्या खंडपीठाने या प्रकरणाची सुनावणी 10 मार्च पर्यंत तहकूब केली आहे। लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो उरण। अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।